वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। या आठवड्यातील दोन मुख्य घटना म्हणजे 6 मेला शुक्राचा आणि 8 मेला गुरुचा होणारा अस्त। अस्त म्हणजे काय तर एखादा ग्रह जेव्हा सूर्याभोवती फिरता फिरता सूर्याच्या एकदम जवळ येतो तेव्हा सूर्याच्या तेजासमोर त्या ग्रहाचे तेज कमी होते, त्यावेळेला त्या ग्रहाचा अस्त झाला असे म्हणतात। सूर्याच्या जवळ असल्यामुळे आकाशात रात्री तो ग्रह आपल्याला दिसू शकत नाही। साधारण एखादा ग्रह आणि सूर्यामधील अंतर 8 अंश ते 11 अंश पर्यंत असेल तर त्या ग्रहाचा अस्त होत आहे असे म्हणतात। गुरु आणि शुक्र हे शुभ कार्याचे कारक असल्यामुळे जेव्हा ते अस्त होतात तेव्हा विवाह आणि उपनयन विधी करता येत नाही। त्यामुळे संपूर्ण वैशाख महिन्यामध्ये विवाह तसेच उपनयन मुहूर्त नाही। आता आपण 12 राशींवर गुरु आणि शुक्र अस्ताचा काय परिणाम होणार आहे ते पाहू। तत्पूर्वी ज्यांनी अजून हे चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करावे। मेष रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे। व्ययश गुरु हा धनस्थानामध्ये आहे, साहजिकच तो कुटुंबासाठी खर्च करायला लावणार आहे। पण 8 मे रोजी गुरुचा अस्त होत असल्याने फलिताच्या दृष्टीने तो कमी पडणार आहे, त्यामुळे साहजिकच तुमच्या खर्चावर नियंत्रण येणार आहे। गुरु भाग्येश असल्यामुळे भाग्याची साथ या आठवड्यात मिळणार नाही। धनेश सप्तमेश शुक्र तुमच्याच राशीमध्ये आहे। शुक्राचा 6 मेला अस्त होत असल्यामुळे तुमच्या वैवाहिक तसेच आर्थिक गोष्टींवर त्याचा परिणाम झालेला जाणवेल। विवाह इच्छुक जातकांचे विवाह होण्यास तसेच ठरण्यास विलंब होईल। जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल। व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही। तृतीयेश बुध व्ययस्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे। कामानिमित्त परदेशी जाणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे। चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानातून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा संमिश्र जाईल। आठवड्याच्या शेवटी घरी आराम करणे पसंत करा। पंचमेश रवी प्रथम स्थानात असल्यामुळे तुमच्या उत्साहात तर वाढ झालेली आहेच, पण आक्रमकतेत देखील वाढ झालेली आहे। त्यामुळे कोणाच्या मतांचा किंवा विचारांचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी। कलाकारांनी देखील हे लक्षात ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात वावरावे। कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही। मुलांच्या हट्टासमोर तुम्हाला या आठवड्यामध्ये हार पत्करावी लागणार आहे। राशी स्वामी मंगळ अजून व्ययस्थानात असल्यामुळे आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे आहे, खास करून उष्णतेच्या विकारासाठी जपावे। दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये हळूहळू पण निश्चितच तुम्ही पुढे जात आहात। गजाननाची उपासना सुरू ठेवा। वृषभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे। लाभेश गुरुने मागच्याच आठवड्यामध्ये तुमच्या राशीमध्ये प्रवेश केलेला आहे। तुमच्यावर कृपादृष्टी करण्याआधीच या आठवड्यामध्ये 8 मेला त्याचा अस्त होत आहे, त्यामुळे तुमच्या बऱ्याच कामामध्ये विलंब होण्याची शक्यता आहे। म्हणून सध्या कुठलेही महत्त्वाचे काम हाती घेऊ नका। धनेश पंचमेश बुधाची लाभस्थानातील उपस्थिती आर्थिक आवक देईल, पण राहूच्या युतीमध्ये असल्यामुळे पैसा स्थिर राहणार नाही। कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल। मुलांसाठी वेळ काढून या आठवड्यामध्ये तुम्हाला त्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे। तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थान ते तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करणार आहे, त्यामुळे हा आठवडा तसा तुम्हाला चांगला जाईल। आठवड्याच्या शेवटी भावंडांशी गाठीभेटी होतील। चतुर्थेश रवी व्ययस्थानामध्ये असल्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही। कदाचित घरापासून लांब राहण्याचे योग येतील। राशी स्वामी शुक्र 6 मेला अस्त होत असल्याने राशी स्वामीचे बळ आता तुम्हाला मिळणार नाही। सप्तमेश व्ययश मंगळ लाभस्थानामध्ये असल्यामुळे व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल। विशेषतः परदेशात व्यापार असणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल। वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले मिळणार आहे, तसेच जोडीदाराची ही उत्तम साथ मिळणार आहे। ज्यांचे विवाह ठरत आहेत त्यांना मात्र गुरु आणि शुक्र यांच्या अस्तामुळे थोडे दिवस थांबावे लागणार आहे। भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात असल्यामुळे कामामध्ये तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल। नोकरीत तुम्हाला हवे असलेले बदल आणि वातावरण आता जाणवायला लागेल। मारुतीची उपासना सुरू ठेवा।
मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. दशमेश सप्तमेश गुरुने मागच्या आठवड्यामध्ये व्ययस्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. या आठवड्यामध्ये 8 मेला गुरुचा अस्त होत असल्यामुळे फलिताच्या दृष्टीने त्याचे महत्व कमी होणार आहे. कामानिमित्त होणारी फिरती कमी होईल आणि ऑफिसमधील कामामध्ये वाढ होईल. जोडीदाराला या आठवड्यात समजून घ्यावे लागणार आहे. ज्यांचे विवाह ठरले आहेत त्यांना शुक्र आणि गुरुच्या अस्तामुळे विवाहामध्ये विलंब होणार आहे. व्यापारी वर्गाला या आठवड्यामध्ये व्यवसायामध्ये फारसा फायदा होणार नाही, पण नुकसानही होणार नाही. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करणार आहे. त्यामुळे हा आठवडा तसा संमिश्र फलदायी जाईल. तृतीयेश रवी लाभस्थानामध्ये असल्यामुळे भावंडांकडून फायदा होईल. पोस्टातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तसेच महत्वाचे करार या आठवड्यामध्ये पूर्ण करण्यास हरकत नाही. लेखनाची आवड असणाऱ्यांकडून उत्तम लेखन या आठवड्यात होईल. राशी स्वामी बुध राहू बरोबर युतियोगात असल्याने घरातील वातावरण चांगले ठेवणे हे तुमच्या हातात आहे. उगाच चिडचिड होण्याची शक्यता आहे. पंचमेश शुक्र लाभस्थानात आहे, पण 6 मेला त्याचा अस्त होत असल्याने फलिताच्या दृष्टीने तो फायदेशीर नाही. त्यामुळे कलाकारांना नवीन कामासाठी थोडा धीर धरावा लागणार आहे. मुलांच्या महत्वाच्या कामामध्ये व्यत्यय येऊ शकतो. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. भाग्येश गुरु लाभस्थानात आहे, पण 8 मेला त्याचा अस्त होत असल्याने फलिताच्या दृष्टीने तो महत्वाचा ठरणार नाही. तृतीयेश बुध भाग्यस्थानामध्ये राहू बरोबर युतियोगात आहे. परदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील, परंतु गुरुचा अस्त झाल्यामुळे परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्नात असणाऱ्यांना 1 जून पर्यंत थांबावे लागेल. भाग्येश गुरुचा अस्त झाल्यामुळे भाग्याची साथ कमी पडेल. सहकार्यांचे तसेच नोकर वर्गाचे फारसे सहकार्य या आठवड्यात तुम्हाला मिळणार नाही. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी तसा चांगला जाईल. पंचमेश दशमेश मंगळ नवम स्थानात असल्यामुळे नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी आणि बदलीसाठी हा आठवडा चांगला आहे. कलाकारांना या आठवड्यामध्ये जास्त दौरे करावे लागणार आहेत. तसेच कामामध्ये देखील वाढ झालेली असेल. मुलांकडून या आठवड्यामध्ये चांगल्या बातम्या मिळतील. उच्च शिक्षणामध्ये प्रगती दिसेल. चतुर्थेश लाभेश शुक्र दशम स्थानामध्ये आहे. 6 मेला शुक्राचा अस्त होत आहे. जर तुम्ही घर किंवा वाहन विषयक गोष्टींचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडे दिवस थांबावे लागणार आहे. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य ठीक राहील. गुडघे तसेच वाताच्या आजाराने त्रास होण्याचा संभव आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करणे उत्तम राहील. धनेश रवी दशम स्थानात असल्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये आर्थिक लाभ चांगले होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. सिंह रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. अष्टमेश पंचमेश गुरु या आठवड्यामध्ये 8 मेला अस्त होत आहे. गुरु अस्त होत असल्याने ज्या जातकांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांना थोडे दिवस थांबावे लागणार आहे. कलाकारांना नवीन संधीसाठी थोडे दिवस थांबावे लागणार आहे. सध्या जे काम चालू आहे त्याच्यावरच समाधान मानावे लागेल. भाग्येश चतुर्थेश मंगळ अष्टम स्थानात असल्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. उष्णतेमुळे आजार होणार नाहीत याची काळजी या आठवड्यात घ्यावी लागणार आहे. दशमेश तृतीयेश शुक्राचा 6 मेला अस्त होत आहे. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या जातकांना थोड्या अडचणी येण्याची शक्यता आहे. जसे पासपोर्ट किंवा विजाची कामे रखडण्याची शक्यता आहे. शुक्राचा अस्त झाल्यामुळे आत्मविश्वासामध्ये कमीपणा जाणवेल. भावंडांशी संबंध सलोख्याचे ठेवावे लागतील. लाभेश धनेश बुध अष्टम स्थानामध्ये राहू बरोबर युतियोगात आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. राहू बुध युती फलिताच्या दृष्टीने चांगली नाही. या काळामध्ये गैरमार्गाने पैसा कमवण्याकडे कल जाऊ शकतो, पण असा राहूने दिलेला पैसा टिकत नाही. त्यामुळे याबद्दल विचार करूनच पाऊल टाकावे. व्ययेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून व्ययस्थानापर्यंत होत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे हे प्रथम कर्तव्य राहील. राशी स्वामी रवी भाग्यस्थानात असल्याने त्याच्या कृपेमुळे तुम्ही सगळ्या परिस्थितीचा सामना करू शकाल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. सप्तमेश चतुर्थेश गुरु या आठवड्यामध्ये 8 मेला अस्त होत आहे.
गुरुच्या अस्त होण्याने विवाहविषयक कामे पुढे जाण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला आठवड्याचा पूर्वार्ध चांगला जाईल, मात्र उत्तरार्धात फारसा फायदा होणार नाही. तृतीय षष्टमेश मंगळ सप्तम स्थानामध्ये आहे. उष्णतेने त्रास होऊ शकतो. भाग्येश धनेश शुक्राचा 6 मेला अस्त होत आहे, त्यामुळे पैशाच्या व्यवहारामध्ये सावधानता बाळगावी लागेल. शक्यतो कोणाला उधार देणे टाळा. राशी स्वामी बुध सप्तम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे. तुमच्या विरोधकांचे पारडे या आठवड्यात थोडे जडच राहील, त्यामुळे नोकरीत आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. ही परिस्थिती आठवड्याच्या शेवटी सुधारेल. लाभेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून लाभस्थानापर्यंत होत असल्याने आठवड्याचा उत्तरार्ध चांगला जाईल. व्ययेश रवी अष्टम स्थानामध्ये आहे. ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या आठवड्यामध्ये काळजी घेणे जरुरीचे आहे. पंचमेश षष्ठेश शनी 6व्या स्थानामध्ये आहे. कलाकारांसाठी हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. मुलांविषयीची काळजी या आठवड्यामध्ये थोडी कमी होईल. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. षष्ठेश तृतीयेश गुरु या आठवड्यामध्ये 8 मेला अस्त होणार आहे. गुरुच्या अष्टम स्थानातील राशी बदलाचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो थोडे दिवस तरी कमी झालेला दिसेल, पण त्यामुळे आपली उपासना सोडू नये. धनेश सप्तमेश मंगळ 6व्या स्थानामध्ये आहे. कुटुंबावरील खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला जोडीदाराशी जुळून घ्यावे लागणार आहे. व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही. राशी स्वामी शुक्राचा 6 मेला अस्त होत आहे, त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला राशी स्वामीचे बळ मिळणार नाही. विरोधकांना तुमच्या विरुद्ध डोकेवर काढायला संधी देऊ नका, ते या संधीची वाट बघत आहेत. भाग्येश व्ययेश बुध राहू बरोबर षष्ठ स्थानामध्ये आहे. मन स्थिर ठेवून कामाकडे लक्ष द्या. तुमच्या नोकरवर्गाकडून असलेल्या अपेक्षा भंग होऊ शकतात. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी तसा ठीक जाईल. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानामध्ये आहे. कलाकारांसाठी हा आठवडा तसा चांगला जाईल. घरातील वातावरण या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी चांगले राहील. लाभेश रवी सप्तम स्थानात असल्यामुळे जोडीदाराकडून लाभ होतील. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. धनेश पंचमेश गुरु या आठवड्यामध्ये 8 मेला अस्त होत आहे. पैशांच्या कामामध्ये अडचणी येऊ शकतात. येणारे पैसे मिळतील, पण त्यासाठी थोडे दिवस थांबावे लागणार आहे. मुलांच्या प्रगतीबाबत थोडी चिंता राहील. कलाकारांना या आठवड्यामध्ये कामासाठी वाट बघावी लागणार आहे. तुमच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. तृतीयेश चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. घरासंबंधित अडकलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील. छोटे प्रवास योग देखील या आठवड्यामध्ये येऊ शकतील. राशी स्वामी मंगळ पंचम स्थानात आहे. तुमच्यातील कलागुणांना या आठवड्यामध्ये चांगला वाव मिळेल. आवडीच्या कामामध्ये वेळ चांगला जाईल. सप्तमेश व्ययेश शुक्र या आठवड्यामध्ये 6 मेला अस्त होत आहे. विवाहविषयक कामामध्ये अडचणी येऊ शकतील किंवा विवाह पुढे ढकलले जातील. घाईने कुठलेही निर्णय घेऊ नका. जोडीदाराबरोबर या आठवड्यामध्ये तुम्हाला जुळून घ्यावे लागणार आहे. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल. धनेश गुरु आणि सप्तमेश शुक्र यांचा अस्त झाल्यामुळे नवीन कामामध्ये दिरंगाई होईल. अष्टमेश लाभेश बुध पंचम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे. पैशांचे व्यवहार थोडे दिवस थांबून करावे. तुमच्या मुलांना वाईट संगतीपासून लांब ठेवावे लागणार आहे, त्यामुळे या आठवड्यात त्यांच्यावर लक्ष ठेवणे जरुरीचे आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा संमिश्र फलदायी जाईल. दशमेश शनी 6व्या स्थानात असल्यामुळे नोकरीतील वातावरण चांगले राहील. सरकारी कामे करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. राशी स्वामी गुरु या आठवड्याच्या मध्यात म्हणजे 8 मेला अस्त होत आहे. राशी स्वामी गुरुचे बळ या काळात मिळणार नाही. बरीच कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून उपद्रव होऊ शकतो. घरातील वातावरणात अजून फारसा बदल झालेला नाही, त्यामुळे सगळ्यांचे संबंध सलोख्याचे राहतील याची काळजी घ्यावी लागेल. धनेश तृतीय शनी तृतीय स्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. छोटे प्रवास योग या आठवड्यामध्ये येतील. ज्यांना लिखाणाची आवड आहे त्यांच्या हातून चांगले लिखाण या आठवड्यामध्ये होईल.
पोस्टातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पंचमेश व्ययश मंगळ चतुर्थ स्थानात आहे. मुलांपासून लांब राहण्याचे योग येतील. त्यांच्या भविष्याबाबत थोडीफार चिंता राहील. कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. षष्ठेश लाभेश शुक्र 6 मेला अस्त होत आहे. तुमच्या हाताखालील लोकांचे सहकार्य फारसे या आठवड्यात मिळणार नाही. कोर्टाची कामे लांबणीवर पडतील. बऱ्याच गोष्टी होता पुढे ढकलाव्या लागतील. सप्तमेश दशमेश बुध चतुर्थ स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे. जोडीदाराशी मतभेद होणार नाही याची काळजी या आठवड्यात घ्या. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसं चांगलं राहणार नाही. अष्टमेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत होत आहे. त्यामुळे हा आठवडा संमिश्र फलदायी जाईल. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. तृतीयेश व्ययश गुरु या आठवड्यामध्ये 8 मेला अस्त होत आहे. आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. तृतीय स्थानातील बुध राहू युतीमुळे भावंडांशी संबंध चांगले राहतील, याबाबत खबरदारी घ्यावी. चतुर्थेश लाभेश मंगळ या आठवड्यामध्ये तृतीय स्थानामध्ये आहे. मोठ्या भावंडांकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. घरापासून लांब राहण्याचे योग या आठवड्यामध्ये आहेत. आपल्या मित्रपरिवाराबरोबर एखाद्या छोट्या सहलीचा आनंद घ्या. पंचमेश दशमेश शुक्र या आठवड्यामध्ये 6 मेला अस्त होत आहे. नोकरीमध्ये बदल करायचा विचार करत असाल तर आता थोडे दिवस थांबावे लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मुलांच्या बाबत थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये तुम्हाला राहील. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र जाईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यापारी वर्गाला व्यवसायामध्ये चढ उतार अनुभवायला मिळतील. अष्टमेश रवी चतुर्थ स्थानात असल्यामुळे आईच्या तब्येतीबाबत थोडीफार काळजी या आठवड्यात घ्यावी लागणार आहे. मुख्यतः ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. राशी स्वामी शनी धनस्थानात असल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुमच्या दृष्टीने ही एक जमेची बाजू आहे. एकूणच गुरु शुक्राच्या अस्ताचा परिणाम तुम्हाला कमी जास्त प्रमाणात अनुभवायला मिळेल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. धनेश लाभेश गुरु या आठवड्यामध्ये 8 मेला अस्त होत आहे. साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक गोष्टींवर होणार आहे. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना सावधानता बाळगावी. गुरु चतुर्थ स्थानामध्ये अस्त होत आहे. त्यामुळे घर किंवा वाहन संबंधित व्यवहारामध्ये विलंब होईल. चतुर्थेश भाग्येश शुक्र देखील 6 मेला अस्त होत आहे. घरातील लोकांबरोबर सामंजस्याने घ्यावे लागणार आहे. भाग्येशाची साथ या काळात तुम्हाला मिळणार नाही. पंचमेश अष्टमेश बुध धनस्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे. कलाकारांसाठी आठवडा चांगला जाईल, परंतु आपल्या तब्येतीला सांभाळून कामे हातात घ्यावी. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून 6व्या स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा संमिश्र फलदायी जाईल. पूर्ण आठवडा तसा कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त जाईल. सप्तमेश रवी तृतीय स्थानामध्ये आहे. जोडीदाराबरोबर एखाद्या छोट्या सहलीचा आनंद घ्या. व्यापारी वर्गाला व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. दशमेश मंगळ धनस्थानात असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी धनलाभाचे योग येतील. राशी स्वामी शनी तुमच्याच राशीमध्ये असल्यामुळे राशी स्वामीचे उत्तम बल तुम्हाला मिळत आहे. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. राशी स्वामी गुरुने मागच्या आठवड्यामध्ये तृतीय स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होत चाललेली, परंतु 8 मेला गुरुचा अस्त होत आहे. त्यामुळे तुमची अवस्था गोंधळल्यासारखी होऊ शकते. कुठलेही निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होऊ शकते. त्यामुळे सध्या महत्वाचे निर्णय घेणे टाळा. धनेश भाग्येश मंगळ लग्नस्थानामध्ये आहे. त्यामुळे भाग्याची उत्तम साथ तुम्हाला मिळणार आहे. स्वतःसाठी काही गुंतवणूक केल्यास त्याचा उत्तम परतावा तुम्हाला मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. चतुर्थेश सप्तमेश बुध लग्नस्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे. घरामध्ये काही कुरबुरी चालू राहतील. जोडीदाराला दुखवू नका. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. आरोग्य उत्तम राहील. तसेच मुलांच्या प्रगतीने समाधान मिळेल. षष्ठेश रवी धनस्थानात असल्यामुळे या आठवड्यामध्ये कर्जाविषयक कामांना वेग येईल. सरकारी कामामध्ये पैसे मिळण्याचे योग आहेत. लाभेश व्ययश शनी व्ययस्थानामध्ये असल्यामुळे परदेशी जाण्याचा विचार करत असणाऱ्यांना ग्रहमान चांगले आहे.
गुरुचे उत्तम बल मिळवण्यासाठी गुरुची उपासना सुरू करा. 7:30 मारुतीची उपासना सुरू ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.